नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक, मी डॉक्टर विशाल खडसे, लीलामाधव मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलचा फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून जी काही महत्त्वपूर्ण अपडेट असेल ती तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि हा, तुम्हाला तुमच्या पेड काउन्सिलिंग मध्ये जॉइन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन सुद्धा तुम्ही त्या डिटेल्स लिंकवर जॉइन करून आणि खाली दिलेल्या नंबरवर सर्व कॉन्टॅक्ट करून तुम्ही पेड काउन्सिलिंग मध्ये सुद्धा रजिस्ट्रेशन ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने करू शकता। आता महत्त्वाचा मुद्दा असा बघूया आपण, तर बघा आता काही राज्यामध्ये जसं एमपी असेल, जसं यूपी असेल, आता 6 जुलै पासून यूपी ची सुद्धा काउन्सिलिंग सुरू होणार आहे। केरळचे सुद्धा रजिस्ट्रेशन येऊन निघून सुद्धा गेले, प्लस बीबीएससी जे व्हेटरनरीचे आहेत ते सुद्धा रजिस्ट्रेशन सुरू झाले, बरोबर आहे। तर आता मॅक्झिमम विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा प्रश्न असा असतो की सर नीट रिपीट होणार आहे का? आजपर्यंत सुद्धा मला भरपूर कॉल आले, नीट होईल का? मला असं सांगायचं की या सर्व रजिस्ट्रेशन चालू होण्यावरून मला एकच मुद्दा आहे की 99% म्हणजे 200% रिनीट होणार नाही, कारण की रिनीट होण्याचे काही चान्सेस असते तरी सुद्धा हे रजिस्ट्रेशन सर्व स्टेटमध्ये अदर स्टेटमध्ये चालू झाले नसते, बरोबर आहे। तर त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचा असं आहे की सर आता प्रोसेस कशी होते, काय होते? मॅक्झिमम ज्या विद्यार्थ्यांनी आमच्याकडे पेड काउन्सिलिंग जॉईन केली, बरोबर आहे, ज्यामध्ये सुरुवातीपासून ऍडमिशन होण्यापर्यंत त्या विद्यार्थ्यांचं तर ते आम्ही सर्व करणारच आहोत, त्यांची ही आमच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी आहे, म्हणजे स्टार्ट टू एंड ऍडमिशन होण्यातच ऑल ऑफ आम्ही त्यांचं करणार आहोत। पण ज्या विद्यार्थ्यांनी पेड काउन्सिलिंग जॉईन केलेली नाहीये, बरोबर आहे, ज्या विद्यार्थ्यांना कुठं डायरेक्ट ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांचे बरेच कॉल येतात, मग त्यांच्यासाठी कसं? हे बघा, आता 8 जुलैला सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे, सर्वांनाच माहिती आहे, पण हायकोर्टाने हे आधी सांगितलेलं आहे की कुठलीही काउन्सिलिंग वर स्थगिती आणू नये, बरोबर आहे। जरी काही जर निर्णय झाला तर ज्या विद्यार्थ्यांवर असं म्हणजे आढळत असेल त्या विद्यार्थ्यांवर आणि ज्या लोकांवर तशी कारवाई त्यांच्यावरती कठोर कारवाई करतील। पण असा प्रश्न येतो यामध्ये की आता प्रोसेस कधी चालू होईल आणि काय होईल? तर प्रोसेस ही बघा 8 तारखेनंतर निकाल लागेल, बरोबर आहे। त्यानंतर मॅक्सिमम हे 6 ते 8 तारखेनंतर एमसी जी काय आहे एमसीसी ऑल इंडिया, आधी जे ऑल इंडियाची राऊंड वगैरे त्याची जी आहे हे रजिस्ट्रेशन म्हणजे नोटीस शेड्यूल हे येण्याचे चान्सेस आहेत। आता प्रोसेस कशी होते बघा, सर्वात आधी एमबीबीएस बीडीएस हे ऑल इंडिया मध्ये होते, बरोबर आहे। एमबीबीएस आणि बीडीएस झाल्यानंतर एमबीबीएस चा फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड म्हणजे मॅक्झिमम 4 ते 5 राऊंड हे होत असतात। त्यानंतर प्रत्येक स्टेटचे रजिस्ट्रेशन चालू होतात। आपण महाराष्ट्राबद्दल बोलूया। महाराष्ट्रामध्ये काय होतंय, एमसीसी झाल्यानंतर एमबीबीएस बीडीएस हे ऑल इंडिया साठी होते आधी, ओके। त्यामध्ये एमबीबीएस हे डीम्ड सुद्धा चालू होते, एमबीबीएस बीडीएस हे डीम्ड म्हणजे 100% प्रायव्हेट, ओके। आणि यामध्ये हे जे आहेत एमसीसी मध्ये फक्त तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजला 15% मध्ये तुम्हाला हे घेता येईल, ओके। आणि 100% डीम्ड कॉलेजमध्ये सुद्धा तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येईल एमबीबीएस आणि बीडीएस साठी। ते झाल्यानंतर मॅक्झिमम 15 ते 20 दिवस, मॅक्झिमम 1 महिना तुम्हाला एमसीसी चालेल। त्यानंतर प्रत्येक स्टेटला हे रजिस्ट्रेशन चालू होतील, प्रत्येक स्टेटचे, जे की 85 आपल्या महाराष्ट्रासाठी 85% रजिस्ट्रेशन असते। 85% कोटा हा महाराष्ट्रातल्या डोमिसाईल विद्यार्थ्यांना दिला जातो आणि 15% जो आहे हा आदर्श जे काही ऑल इंडिया कोटा म्हणजे 15% हा बाहेरचे सुद्धा विद्यार्थी यामध्ये पार्टिसिपेट होऊ शकतात, ओके। तर यामध्ये एमबीबीएस आणि बीडीएस साठी जोपर्यंत मागच्या वर्षी 5 ते 6 राऊंड झाले होते आणि एक स्पॉट राऊंड झाला होता, जो की 2022 पर्यंत हा ऑफलाईन पद्धतीने डॉक्युमेंट वगैरे सर्व कॉलेजला नेऊन जमा करून त्यानंतर ही कॉलेजच्याच वेबसाईटवर ही लिस्ट लागली होती स्पॉट राऊंडची। पण मागच्या वर्षीची पद्धत होती स्पॉट राऊंडची ही त्या कॉलेजला सर्व डॉक्युमेंट पीडीएफ स्कॅन करून त्या कॉलेज जो सीईटी सेलला एक फॉर्म अपलोड होतो, अप्लिकेशन फॉर्म, तो फॉर्मवर सर्व मेन्शन करून मार्क्स वगैरे जे काही स्टुडंटचं नाव असेल, नीट रोल नंबर असेल, नीट ऍप्लिकेशन असेल ते टाकून त्या कॉलेजला तुम्हाला मेल करायचा होता। त्या पद्धतीने हा शेवटचा स्पॉट राऊंड हा मागच्या वर्षी एमबीबीएस चा झालेला आहे, ओके। आता त्यानंतर एमबीबीएस आणि बीडीएस ची मॅक्झिमम 4 ते 5 राऊंड होतात, त्याला कालावधी कमीत कमी जातो 1 महिना, ओके। म्हणजे जून, जुलै आणि ऑगस्ट हे 10 महिने, म्हणजे ऑगस्टच्या शेवटी रजिस्ट्रेशन सुरू होतील। ऑगस्टच्या मॅक्झिमम दरात 20 तारखेच्या आसपास रजिस्ट्रेशन एक आपण अंदाजे टेंटेटिव्हली बोलूया बीएएमएस आणि बीएचएमएस चे चालू होतील। त्यामध्ये सुद्धा एक प्रोसिजर अशी आधी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल, एमबीबीएस चं सुद्धा सेम, या आधी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल। रजिस्ट्रेशन नंतर तुम्हाला ऑफलाईन ऑनलाईन पद्धतीने डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल। जर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर साईटला रिमार्क येईल,
रिमार्क एक हे लक्षात ठेवा महत्वाचं, जर तुम्ही सायबर कॅफेवर जर फॉर्म भरत असाल ओके, तर तुमचा युजर आयडी पासवर्ड तुमच्याकडे असतो. डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर रजिस्ट्रेशन केल्यानंतर प्रत्येक वेळेस तुम्ही काय करायला पाहिजे, तुमची प्रोफाईल ओपन करून डॉक्युमेंट सेक्शन मध्ये जाऊन ते ओपन करायला पाहिजे की डॉक्युमेंटच्या समोर काही तुमचे रिमार्क तर येत नाही ना. जर रेड ऍक्शन मध्ये तुमचं जर रिमार्क येत असेल तर रिमार्क नंतर तुम्हाला एक काही जर फॉर एक्झाम्पल तुमची कास्ट व्हॅलिडिटी मध्ये कास्ट सर्टिफिकेट मध्ये प्रॉब्लेम येत असेल तर लगेच तुम्हाला त्याचं ऍफिडेव्हिट तयार करून तिथं अपलोड करावं लागेल. आता सायबर कॅफेवर बरेच विद्यार्थी पालक फॉर्म भरतात आणि बस एक वेळेस फॉर्म भरल्यानंतर ते वेट करतात, पुढे काहीच प्रोसेस करत नाही. ओके, मग ते चेक करणं गरजेचं. जर तुम्ही चेक केलं नाही तर पुढे तुम्हाला प्रॉब्लेम हा येऊ शकतो, हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे. नंतर बघा फर्स्ट रजिस्ट्रेशन, सेकंड तुम्हाला डॉक्युमेंट अपलोडिंग करायचे बरोबर आहे. त्यानंतर तुम्हाला चॉईस फिलिंग करायची आहे. चॉईस फिलिंग फर्स्ट राऊंडला चॉईस फिलिंग करायची आहे. फर्स्ट राऊंडला चॉईस फिलिंग केल्यानंतर परत तुम्हाला सेकंडला सुद्धा चॉईस फिलिंग करायची आहे, थर्डला सुद्धा चॉईस फिलिंग करायची. जेवढे राऊंड होतील प्रत्येक राऊंडला तुम्हाला ही चॉईस फिलिंग करावी लागते. आता सर बऱ्याच ठिकाणच्या बऱ्याच विद्यार्थ्यांना मला असाही कॉल येतो, सर आमचा फर्स्ट राऊंडला जर ऍडमिशन झालं तर मग आता सेकंड राऊंडला कसं, आम्हाला जरी कॉलेज नको असेल तर मग सेकंड राऊंडला जाता येईल का? तर हो 100% तुम्हाला जाता येईल. तर फर्स्ट राऊंडला जर तुमचं ऍडमिशन झालं ओके, तुम्हाला ते कॉलेज नको असेल, आता बघा ह्या सर्व गोष्टी डिपेंड करतील सीईटी सेलचं जे इन्फॉर्मेशन ब्रोशर येईल त्यावर या गोष्टी डिपेंड करतात. आणि मी तुम्हाला सांगतो 2022 बद्दल जर आपण बोललो तर 2022 मध्ये रूल्स असा होता त्यांचा, जे कॉलेज तुम्हाला अलॉट झालं त्या कॉलेजला जा, ऍटलीस्ट त्या कॉलेजची जी काही रिक्सर फी असेल त्या फीचा डीडी घेऊन कॉलेजला जा आणि त्या कॉलेजचे जे ओरिजिनल डॉक्युमेंट असते ते ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्ही त्या कॉलेजला जाऊन सबमिट करा. तुमचं ऍडमिशन हे कन्फर्म होणार नाही पण ऍटलीस्ट तुमचं होल्डवर ऍडमिशन असते. आणि सेकंड राऊंडला जर तेच कॉलेज अलॉट झालं असेल तर त्या कॉलेजला तुम्ही परत दुसरं कॉलेज अलॉट झालं तर सेम सिच्युएशन ती प्रोसिजर तुम्हाला तिथं करावी लागत होती होल्ड करण्यासाठी. पण आता मागच्या वर्षी त्यामध्ये काय विद्यार्थ्यांचं बाकीचे ज्या विद्यार्थ्यांना कमी स्कोर आहेत त्या विद्यार्थ्यांचं थोडं नुकसान होत होतं, कारण जेव्हा सीट मॅट्रिक्स येते त्यामध्ये शीट ह्या ब्लॉक होत होत्या आणि सेकंड सीट मध्ये ह्या शीट ह्या कमी राहत होत्या. मग आता तेच सर्व गव्हर्नमेंटने बघून सीईटी सेलनी बघून काय केलं की 2023 ला जे काही सीट आहेत बरोबर आहे, तर ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट राऊंडला कॉलेज अलॉट झालेला असेल तर त्या कॉलेजला त्यांना जाण्याची सुद्धा गरज नव्हती, फ्री एक्झिट मध्ये दिलं होतं. आणि सेकंड राऊंडला सुद्धा कॉलेज जर अलॉट होत असेल तर सेकंड राऊंडला सुद्धा तुम्हाला फ्री एक्झिट होता. ओके, म्हणजे त्या कॉलेजला ऍटलीस्ट जाऊन काही प्रोसिजर करण्याची गरज नव्हती, कारण ऍटलीस्ट ती सीट ती ब्लॉक होत नव्हती बरोबर. आता थर्ड राऊंडला काय प्रॉब्लेम होता, थर्ड राऊंडला जर तुम्हाला सीट अलॉट झाली तर ती एक तर सीट तुम्ही ऍडमिशन घ्या किंवा राऊंड मधून बाहेर पडा. हे पण फार गरजेचं आहे. काउन्सिलिंग लावणं एवढं का गरजेचं आहे की या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात जे कॉम्प्लिकेटेड आहे, जे आपल्या सामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचत नाही, त्याच गोष्टीमुळे थोडं प्रॉब्लेमॅटिक होतो बरोबर आहे. मागच्या वर्षी सुद्धा बऱ्याच ठिकाणच्या विद्यार्थ्यांना चांगला स्कोर असून सुद्धा ऍडमिशन त्यांना थर्ड राऊंडला ऍडमिशन मिळालं पण त्यांना घ्यायचं नव्हतं. ओके, तर ऍडमिशन त्यांना घ्यायचं नव्हतं तर मग त्यांना परत थर्ड राऊंडला राऊंड मधून बाहेर पडले. ते थर्ड राऊंडला एका दिवसासाठी रजिस्ट्रेशन चालू झाले होते, जे की मोपअप राऊंडला जे स्टे वॅकन्सी राऊंड झाले तिथं ते इलिजिबल होते, पण हे त्यांना माहिती नव्हतं की एका दिवसासाठी रजिस्ट्रेशन चालू झाले. आता आम्ही एका दिवसासाठी रजिस्ट्रेशन सुरू झालेले होते, त्यानंतर आम्ही आमच्या विद्यार्थी होते परत आम्ही रजिस्ट्रेशन करून त्यांना अप्लाय करून दिलं. तर ह्या ज्या कॉम्प्लिकेटेड गोष्टी असतात ह्या लक्षात ठेवायला पाहिजे. नंतर जे ऍडमिशन मिळालं एक तर राऊंड मध्ये आउट ऑफ राऊंड जा, बाहेर पडा किंवा ऍडमिशन तुम्ही घ्या, अशा काहीतरी या छोट्या गोष्टी होत्या. मागच्या वर्षी एमबीबीएस आणि बीडीएस बद्दल बोललो मी. बीएमएस चं सुद्धा सेमच आहे. मागच्या वर्षी बीएमएस चे स्टे 3 राऊंड आणि स्टे वॅकन्सी राऊंड हे 5 असे 8 राऊंड मागच्या वर्षी झालेले आहेत. ओके, मागच्या वर्षी 8 राऊंड हे झालेले आहेत बीएमएस आणि बीएचएमएस साठी. तर एखाद्या वेळेस तुम्ही शेवटपर्यंत वेट केला तर तुमचा कट ऑफ कमी जात असतो, पण ज्या व्यक्तीने वेट कोणत्या स्टुडंटनी करायला पाहिजे जो रिपीट करतोय आणि रिपीट करून सुद्धा त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे जर त्याला या वर्षी ऍडमिशन घ्यायचं असेल तर. ओके, तर मॅक्सिमम म्हणजे प्रोसेस कोणा ज्यांना एमबीबीएस घ्यायचं ज्यांना 300 मार्क्स आहे त्यांनी प्रोसेस करून काही फायदा नाहीये, पण ज्यांना बीएमएस घ्यायचं आणि ज्याला 300, 350, 350 मार्क्स आहेत तर त्यांनी ऍटलीस्ट एमबीबीएस मध्ये पार्टिसिपेट व्हा. तुम्ही रिपीटची सुद्धा तुम्ही तयारी करू शकता. तर अशी सर्व ही प्रोसेस होत असते. यामध्ये तुमचं शीट अलॉटमेंट ज्या दिवशी झाली, मेरिट लिस्ट पब्लिश होते. मेरिट लिस्ट मध्ये तुमचं कोणत्या कोट्यामधून ऍडमिशन झालं, काय झाले सर्व सविस्तर त्या लिस्ट मध्ये आम्ही तुम्हाला सांगतो. जे पेड काउन्सिलिंग मध्ये आहेत त्यांना त्यामध्ये तुम्हाला नंतर आता शीट जर ती कुठल्या कोट्यातून अलॉट झाली नंतर कॉलेजला कॉन्टॅक्ट करायचा. या कॅटेगरीची शीट आहे ते तुम्हाला नाव विचारतील आणि तेवढा डीडी तुम्हाला कॉलेजला डिमांड ड्रॉप आणि ओरिजिनल डॉक्युमेंट हे घेऊन जायचे. 3 बंच झेरॉक्सचे सुद्धा
यामध्ये तुम्हाला घेऊन जावं लागतं. जेव्हा सिलेक्शन लिस्ट लागल्यानंतर त्या सीईटी सेलच्या वेबसाईटवर एक अलॉटमेंट लेटर होते, ते मोस्ट इम्पॉर्टंट आहे तुमचं अलॉटमेंट लेटर. तर ते अलॉटमेंट लेटर घेऊन तुम्ही आपल्या कॉलेजला तेवढे डॉक्युमेंट डीडी आणि अलॉटमेंट घेऊन तुमच्या ऍडमिशनला जाऊ शकता. एवढी आजचा व्हिडिओ आपला एवढा सविस्तर आहे. हा जर व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा फायदा होईल. आणि ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जी काही महत्त्वाची अपडेट असेल ती तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.